वयाच्या 16 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिज्ञा केली. खरंय का नाही? वयाच्या 16 वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक घातला. रक्ताची चिळकांडी उडाली. 18 पगड जातीतील 12 बलुतेदार असणाऱ्या सगळ्या मावळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी गोळा केला. सगळे मावळे गोळा केले. राजांचे मावळे असे सामान्य मावळे नव्हते. राजांचे मावळे म्हणजे ते राजांचे जिगरी मित्र होते. मित्र कसा असावा? दुःख आडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा आत्महत्या तू करणार नाही कधी. आत्महत्या तू करणार नाही कधी. एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. शिवाजी राजांचे मित्र काय सामान्य असतील का? शिवाजी राजांचे मित्र कसे होते महाराज? धन्य धन्य तान्हाजी राजा सुखावली प्रजा मुजरा मानाचा करतो. मुजरा मानाचा करतो. मुजरा मानाचा करतो. गुण तानाजींच गातो जिरह जे जे. धन्य धन्य तानाजी राजा काय तानाजी राजांचा अधिकार महाराज. तानाजी रावानं छत्रपतींच्या समोर जावं आणि राजांना पत्रिका द्यावी. राज मुजरा घ्या माझा. पत्रिका घ्यावी आणि राजांनी पत्रिका वाचावी. पत्रिकेमध्ये लिहिलं होतं रायबाचं लग्न आहे, यावं लागेल राज. राजा म्हणतात तान्ह्या मला तुझ्या मुलाच्या लग्नाला येता येणार नाही. का येता येणार नाही? राजा म्हणतात मला कोंढाण्याच्या पायथ्याला जायचंय. कशाला जायचंय? मला कोंढाण्याच्या स्वारीला जायचंय. राज माझ्यासारखा मावळा जिवंत असताना तुम्ही कोंढाण्याच्या स्वारीला जाणार, मग आमच्या जीवनाला काय अर्थ राहिला? राजे म्हणाले तान्ह्या अरे तुझ्या रायबाचं लग्न आहे. राजा राहू द्या रायबाचं लग्न. आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं. आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं. असा जातो असा येतो. आता जातो ना आता येतो म्हटले. हातामध्ये तलवार घेतली. 350 मावळे सोबत घेतलेत आणि डोमगिरीच्या कड्याच्या पायथ्याला येऊन पोचलेत. पुणे प्रांताच्या बाहेर पडले आणि समोर पाहिलं तर डोमगिरीचा कडा दिसतोय. त्या डोमगिरीच्या कड्यावरती एक यशवंती नावाच्या घोरपडीला वरती फेकलं. यशवंतीला वरती फेकलं. यशवंती खाली निसटली. यशवंती खाली निसटली. पुन्हा यशवंतीला वरती फेकलं. पुन्हा यशवंती खाली निसटली. आणि मग तानाजीला राग आला. रागाच्या भरामध्ये तानाजी कडाडला आणि तानाजी म्हटला यशवंतीला यशवंत खाली आलीस तर खांडोळ्या खांडोळ्या करीन. लक्षात ठेव तुला शपथ आहे स्वराज्याची. मराठ्यांच्या रक्ताला लाल झालेली माती अगं अफजला पुढे झुकली नाही शिवाजी राजाची छाती. संभाजी राजांसारखा शिवाजी राजांसारखा वीर झाला याच मातीत खरा हिरा. मरण ज्यांच्या समशरीवर तोच मर्द मराठा खरा. तोच मर्द मराठा खरा. खाली आलीस तर लक्षात ठेव या मातीमध्ये शिवाजी राजा जन्मला. या मातीमध्ये संभाजी राजा घडला आणि याच मातीत अफजला घडलाय. ती ही माती आहे यशवंत. शपथ तुला भवानीची. हे महाराष्ट्राची आई तुळजा भवानी माते. शिवरायाच्या कर्तृत्वापाठी तुझे हजारो हात होते. आई तूच पाहिले होते या महाराष्ट्राचे हाल. अगं मराठ्यांच्या हातात होती मोगलांची ढाल. आई बाप जायचा रानात मुलगा जायचा लढायला. माय बहिणीची आबरू नव्हतं ग त्यावेळी कुणी वाचवायला. आई या कलियुगातही एक चमत्कार झाला. अवघा महाराष्ट्र ज्याला
शिवयोग बोलला, अवघा महाराष्ट्र ज्याला शिवयोग बोलला. शपथ घातली यशवंतीला, यशवंतीच्या शेपटीला धरून एक 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 मावळा वरती चढला. 350 मावळ्या गडावर चढलेत. गडाचा दरवाजा तोडला आणि एक जय घोषणा झाली. सगळ्यांनी हात वरती करा, सगळ्यांनी. वा वा वा, सगळ्यांनी म्हणा माय पाठीमाग, नमः पार्वती पतये हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. आवाजच आला नाही तुमचा. कमीत कमी शिवनेरी गडापर्यंत तरी आवाज जायला पाहिजे, जायला पाहिजे. सगळ्यांनी म्हणा, नमः पार्वती पतये हर हर. अजून आला नाही आवाज तुमचा. नमः पार्वती पतये हर हर. आला बा, थोडा थोडा आला. असं गडावरती चढले, गडाचा दरवाजा तुटला आणि समोरून उदयभान सिंह राठोड आला. तलवारीवर तलवार पडली, ढालीवरती ढाल पडली आणि माझ्या तानाजी मालुसरेनं उदयभानाला पाडलं. त्यावेळेला तानाजी मालुसरेंच्या मदतीला 80 वर्षाचा म्हातारा आला. नाव शलार मामा आहे, नाव शलार मामा आहे. शलार मामा लढले, सूर्याजी मालुसरे लढले, तानाजीराव लढले. रात्रभर युद्ध झालं. त्या युद्धामध्ये गड आला पण सिंह गेला, सिंह गेला. शिवाजीराजे रडायला लागले. राजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. राजांना तानाजीला खांदा दिला, तानाजीरावाला खांदा दिला. तो पोलादपूर पर्यंत. आजही तुम्ही पोलादपूरला जाऊन पहा, ज्या ठिकाणी उंबरठ नावाचं गाव आहे, जिथे तानाजी मालुसरेंची समाधी आहे. जाऊन या कधीतरी त्या उंबरठला. मायबाप मी सांगतोय, ज्यांनी जगाकरता प्रतिज्ञा केल्या त्यांच्याच प्रतिज्ञा शेवटाला गेल्या. ज्यांनी स्वार्थाकरता प्रतिज्ञा केल्या त्यांच्या प्रतिज्ञा टिकल्याच नाही, टिकल्या नाही.